बरं तू नेमका काल आलाय बरं मला सांग बरं. काल आलं म्हणजे मामा काय चावलात तुम्ही? काय तुम्ही पहिली काय बोलले होते? काय हं? काय बोललो तुम्ही सांग. म्हण माई पोर 18 वर्षाची होईल मग तुला देईल. अरे पण बाशा तुला काय माहितीये का, काय तू शेती करतो माई पोर शिकली. शिकली म्हणजे आता मामा उलटले का? आता उलटाचा काय विषय ना, मग एक तर पोर तुला माहिती ना मावाली कशी आहे. तू लहानपणापासून पाहतोय हा तुम्ही एकत्र खेळले बरोबर ना. खेळलो. तू दिवाळीला यायचा 15 दिवस राहायचा, हा. उन्हाळ्यात यायचा सुट्टीमध्ये. हा. तुमची दोघांची किती भांडणं व्हायचे लय वाण तरी तुला ऐकत होती का ती? नाही नाही ती डेंजरच होती. आणि मग मारे भाऊ ती कॉलेजला गेल्यापासून आहे हा. ना ती पोर आहे ना आता काय तुला सांगतो काय? इतकी शिकली हं. आणि ती आता आहे ना मला सुद्धा विचारणार नाही काही गोष्ट बोल. म्हणजे हा पण आता हे कसं आहे तुला मी शब्द दिला होता हा पण मी दादा. हा काय करायला झालं बोलून तुमचं? हा बस आला ना मला तो पोई भाऊ पाय भेटला तो मला मागाशीच कुठं त्या तिथं टमाटर खुडतानी. मी काय म्हणते आवड नाहीये टमाटरला ले बघ एवढा. जाऊ दे बाजारावरून आणता येईल रोज. अहो त्यांना पोहे खायचे कोणला तुमच्या जावायला आणि कोणाला. बाबा जावाय कवा आणलाय ना मामा मी तुमच्या भरोश्यावर राहिलो आणि तुम्ही असं काय केलं? याला लखवा बिखवा मारला काय? तुम्ही मला शब्द दिलता ना. भाऊ ग दिलता माता तुला मी सांगितलं नाही का अगोदर. काचा शब्द रे? शब्द मामा म्हण तुला आजची देईल म्हण. हा दिलता मग? मग बासाला मावाल्या दादा मग मला न विचारता. आणि मग तुला नाही विचार मग तू काय मालकीन झाली काय? जे बाप करेल तेच राहील ना. जाऊ द्या. मामा लय वाईट केलं तुम्ही. मग आता काय सांगतो भाऊ मा जीव तो आक आणि पुरीचा जीव बोलते का? अनाव यायला आता कसं करायचं देवा नको कसं तू आज जा- ए, हं? गप 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 अहो, गप. मग आता कोणी कोण पाहू? काय हं? काय तोटा गेला का जगामध्ये? आता तोटाचे काऊ मामा. पाहिलं का मी तोंड? याच्याशी लग्न करू? आणि मग? मी हे दरिंद्र म्हणजे मामा. काय आहे? अगं बाचाही त्याला शब्द दिला होता म्या. चुलीत घाला ना असे. असं ना याच्यापेक्षा तो किती भारी पा बरं कोणता माझा. हा ना आणि मग आणि याला काय चव आली हो? मामा म्हणजे हे चांगलं केलं का तुम्ही मामा? अरे बाशा तोले दात तो पाडले का रे पाडले तो? माझे ते पहिलेच पडले होते मामा तेव्हा चांगला होतो पण तुम्ही किती मला फसवणूक झाली हो. अगं पासून नाही विषय भाऊ मावाला शब्द पूर्ण आता तुमच्या बहिणीला काय सांगू घरी जाऊन? आणि माझ्या बहिणीला मोठा राग येणार आहे आता या पुरीनं काय केलंय काय नाही तर काय सांगावा. तिचं लग्न झालं मग आम्हाला का नाही बोलावलं? अरे भाऊ मला तर नाही बोलावलं तर बोलावलं पण तुमच्या बहिणीला सुद्धा नाही बोलावलं मामा. मला जितकं वाईट वाटू राहिले त्याचं नाव जर लागलं ना तुला कुठून बोलवतील? मला जितकं वाईट वाटू राहिले भाऊ मला जर वाटत होतं नातवाकाला सगळ्याला बोलावा पुरीचं आजी लग्न करावा पण पुरीनेच इकडे रेडीमेड करून घेतलं आता काय करतो मला सुद्धा बोल